नाही तर सगळे साले अंडर 19. काल तर एक 12 वर्षाचा पोरगा आलता रात्री 1 वाजता. मग एक जरा अजून हे होऊ द्या जरा नाही का, नंतर मग श्यामको. साईराजे चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. धरणा संघ कृपया शक्यतो भले 100-200 कमी द्या, पण कॅश द्या ना. जीपेवर भरोसा नाही हो, बरोबर की नाही. उद्या सर्व्हर जर डाऊन झालं तर काय करणार. आयुष्या कशी तटकळत ठेवणार, हँग होऊन देणार. म्हणजे कमी देताना भले कमी द्या, पण रोखीत द्या. यांना दिलं तर चालेल, पण आम्हाला देताना रोखीत द्या प्लीज. सायराजे बरोबर की नाही. चला पहिला जोडा, पहिली जोडी सलामीची आरंभीची प्रारंभीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण 4 षटकांचा सामना असेल. अच्छा अच्छा, हे बाई तू इकडे बसे मग. चल घुमवायचं म्हणजे तिकडे बसावं लागेल. अरे मी आहे ना, स्कोर कशाला पाहिजे. चला बॉलिंग मार्क होता या संतोष. आणि हा यस पहिला जबरदस्त टायमिंग. चेंडूला ऑनसाईडला लॉंग ऑनला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या बेनबाद 1 वर. ये देखो धरना वाले. पहिला धक्का, पहिल्या फेकेचं बदन, पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिल्या फेकेचं एन्काउंटर, पहिला गडी गारत, पहिल्या फेकेची एक्झिट. 1 डाऊनची एंट्री मिस्टर. धरणा संघाचा 1 डाऊनचा फलंदाज सचिन. टीम चांगली आहे, मजबूत आहे, सगळं आहे. विकास केने तुमच्यासाठी एक अपाय आहे. धाव संख्या फक्त इनमिन 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात, डलमलीत विकृत सुरुवात. राईट आर्म डाऊन द विकेट तयार, लेफ्ट आर्म होते विकेट. आणि हा यस पहिल्यांदा आक्रमण. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आणि हा नेत्रदीपक. टायमिंग शुड बी एक्सलंट. धावा मिळतील 4. चौकार चौकार षटकार. अरे डिफरन्स ठेवा ना, चौकारला वेगळं ठेवा. हो येस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आणि अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जाईल साईड स्क्रीनला. ग्रेट फिल्डिंग. 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 7 वर. 1 बाद 7. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन. भन्नास कुंभमेळा क्रिकेटची मांदी आली. तर सन्माननीय महेंद्रजी पाटील त्यांच्या समवेत उमेशजी पाटील. हो ग्रेट डिलिव्हरी, परंतु बॅकअप करता आली नाही. अतिशय अप्रतिम डिले बाबा, एकदा वाचलात. 7 फॉर 1. 2 balls to go फ्रॉम बॉलर. लेफ्ट आर्म महोदय विकेट संतोष. अतिशय नेत्रदीपक गोलंदाजी, जबरदस्त आयोजन. आजचा हा 40+ हा लिजेंड 7 संघाचा समावेश. कृपया खेळणे संघाचा आपला. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नेक्स्ट मॅच विल बी दैसर संघाचा कॅप्टन त्यांच्या विरोधात खेळणे संघाचे कॅप्टन. या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. आजच्या दिवसातील 3रा सामना, पहिल्या फेरीतील पहिला सामना आणि पहिल्या फेरीतील हा 2रा सामना असेल. कारण दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकून
आणि हा फुलटा चेंडू परंतु फायदा उचलला नाही. लॉलीपॉप बॉलरचा चेंडू डीप मिडवे केला आणि चेंडू गेला. हो हो, फिल्डिंग चांगली केली आणि त्या 4 धावा मिळाल्या असत्या. मिळतील फक्त 2 से ज्यादा कुछ भी नाही. टोटल स्कोर आलाय तब्बल 11वर 1-1 आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश 1 बाद 11. वन विकेट, दमदार सलामी, दमदार सुरुवात. जर 40-45 धावा झाल्या तर नक्कीच, कारण मगाशी बघितलं मेडन ओव्हर निर्धाव षटक फेकणारा पहिला गोलंदाज आणि 500 रुपयाचे कॅश प्राईज. बघा आनंद कोणाला झालाय? विकास केने ना. म्हणतात नवरीपेक्षा करवली चिकनी. साला संडास मालकाचा ना रुबा भंग्याचा. साला बॉलिंग मार्ग होता यार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. हे निव्वळ टाइमपास आहे. 40+ एक खेळ आहे. प्रकाश 11 for 1. प्रकाश तयार. दुसरं षटक पहिला चेंडू रिलीज करतील. डीप बॅक पास एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ शॉर्ट फायर सर्डमॅन. आणि हा पहिला चेंडू पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑनला. चांगला फटका बंद शॉर्ट सिलेक्शन. 2 धावा तुम्हाला करणं होतं खरं म्हणजे. हा ही मात्र धाव तुम्हाला बेनिफिशियल असेल. ओहो, आणि हा फलंदाज बादाला बघा काय गोटी नेम गेला. म्हणून तुम्हाला म्हणतो की जरा धावा रनिंग करा. 1 धाव आरोग्यासाठी आणि दुसरी धाव मगाशी साईराजने चांगला उल्लेख केला की संघासाठी. दोन बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर रोहिंदन बनाम रायवल व्हर्सेस धरणा. आयोजक विरुद्ध पाहुणे असा हा एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in लेफ्ट आर्म. आणि हा यश पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिड विकेटला. हो हो, आणि हा दमदार चौकार. काय टायमिंग बघा. भन्नाट फटका, सुसाट फटका, अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या बहरली. संख्या झाली 16 16. धरण आयोजित एक दमदार आयोजन आणि त्यांची मुनट DPL धरणा प्रीमियर लीग म्हणते आफ्टर दी इलेक्शन. नाही खरं म्हणजे कमाला आता चान्स आहे. हो निवडून जाणार कोण विचार. हो हो, काय टायमिंग, काय टायमिंग बघा. बेमिसाल फटका, दर्शनीय, विलक्षण. धावसंख्या झाली 22. अशी जर उत्तुंग बॅटिंग केली बॅट्समन स्वप्नील. यांचे हे भन्नाट सॉन्ग. संघाची धावसंख्या झाली 22. कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या. काय दमदार बॅटिंग. पहिला चौकार, नंदा मात्र दमदार सिक्सर. ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम स्वप्नील. लेफ्ट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यश पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेलाय, परंतु मात्र फिल्डिंग आपलातून केली. अन्यथा ह्या 4 धावा झाल्या असत्या. 3 धावा प्रोटेक्ट केल्यात. धावसंख्या झाली 23. 2 ओव्हर टर्न 2-3 for 2.
2 balls to go in the second over, third over. सेकंड ओव्हर दुसरं षटक म्हणजे टार्गेट चांगलं आहे, इक्वेशन चांगलं आहे, समीकरण चांगलं आहे, आस्किंग रन रेट चांगला आहे. 51 धावा झाल्या तर प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच. आणि हा उलटा चेंडू अक्रॉस दी लाईन, पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू झाला कावो कॉर्नरला. एक धाव मिळते संघाचा. टोटल स्कोर झाला 24. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम रोहिंदन टीम. सेकंड मिथून दादा मडवी. खरं म्हणजे गोटे अंपायर संपर्कात होते. दादांना म्हणतो काहीतरी मनधरणी करा, पण तो नाही दादा पुढच्या वर्षी. दरवर्षी असं पुढच्या वर्षी थांबा झेल झाला ड्रॉप, पण एफर्ट मात्र चांगले होते. आणि षटक क्रमांक दुसरा फिनिश. संघाची धावसंख्या झाली 26. पहिल्या षटकात धावाल्या फक्त इनमिन आणि या षटकात मात्र धावा वसूल केल्या 12 मध्ये 26. धावसंख्या 26. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपदावर रोहिंदर संघाने जिंकला. नाणे टॉस जिंकून पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ आयोजकांना दिली पहिल्यांदा बॅटिंग. तर अंपायरना प्लीज जरा पाण्याचा बंदोबस्त करा प्लीज. हे कुठं चाललं रे तांडा. 31ला तर एकादशी आहे. हा साई राजे यांचं हे आज मात्र प्रेझेंटेशन आपला तर नव्हतं. चांगली इम्प्रूव्हमेंट, जी उन्नती प्रगती आहे त्यांची ती वाखाणण्याजोगी आहे. चला स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्क पाहता या नवीन गोलंदाज न्यू मॅन न्यू बॉलर इज मिलिंद उलवेकर. 12 मध्ये 26. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 12 डिलिव्हरीज. षटक क्रमांक तिसरा प्रगती होता मिलिंद उलवेकर. दोन्हीही बलाढ्य पंचक्रोशीतील दोन मातब्बर दिग्गज, एकाच कॅलिबरचे 2 40 प्लसचे अतिशय लिजेंड. राईट आर्म राहून दे फेकेर. हो चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि पंताचा वाईटचा इशारा. चांगला चेंडू होता पण थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप होता, उजव्या स्टेजच्या बाहेरून. एक धावेचा इशारा. एक्स्ट्रा मूव टू टोटल स्कोर इज 27. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लेफ्ट आर्म महोदय विकेट. अवघड आता जे गोलंदाजामध्ये नेहमी धोकेधोके ठरते. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा स्वेप केला आहे. चांगला टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल परंतु प्रोटेक्शन असेल. धावा धावा आणि हे चांगली फेक परंतु बिहाइंड. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली 29. 29. कमीत कमी अजून एक 20 धावा झाल्या तर नक्कीच, कारण कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी अथवा गॅरंटी शाश्वती देऊ शकत नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. कुठलंही टार्गेट असू द्या. त्या दिवशी नेरूलचा प्लेयर त्याने 28 चेंडूमध्ये 100 धावा कुठल्या तब्बल. सिद्धेश कडू यांनी भिंगारीच्या मैदानावर. उस्मानच्या नंतर त्याचा नंबर लागतो. उस्माननं पहिलं अर्धशतक ठोकलं होतं ते आमच्या घनसोळीच्या मैदानावर 25 चेंडूमध्ये आणि यांनी 28 चेंडूमध्ये. हो चांगला चेंडू, तितक्या समान चेंडू गेला ऑनसाईडला. बॅकवर्ड शॉट लेगला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 30 वर. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2 विकेट्स हॅज बीन फॉलन. आमचा मिथुन दादा पण चांगला प्लेयर आहे. आता नाही का प्रॅक्टिस नाही. आणि हा येस पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. पायची छापेल पण तो तसाच जाईल. पुन्हा एकदा बॅकवर्ड शॉट लेगला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 31. 31. लास्ट 3 डिलिव्हरीज इन थर्ड ओव्हर. चला आता अटॅक करावा लागेल. धरणावाले तुम्हाला आता षटकात चौकार मारावे लागतील. कमीत कमी 50 कंपल्सरी रिक्वायर्ड.
आणि हा यस याला म्हणतात टायमिंग. बेहतरीन स्ट्रोक 4 धावांसाठी. एक टप्पे 1 बाउन्स गोस टू दी बॅक पास टू 4 रन्स. गुड शॉट. सगळ्याचा टोटल स्कोर 35 आणि षटक क्रमांक म्हणजे अजून एक बॉल बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मिलिंद हुलवेकर. 2 balls टू गो. चेंडूला पुन्हा एकदा खरा फिल्डिंग परंतु प्रोटेक्शन असेल त्याच्यानंतर आणि 4 धावा मिळाल्या असते. संघाचा टोटल झाला आहे 37. राहिला शेवटचा बॉल. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in गेल्या वर्षी देखील हीच वेबसाईट हो गया. चांगली क्वालिटी क्लिअरिटी. लास्ट डिलिव्हरी सांगा 37 ना रे 37. आणि हा येस पुन्हा एकदा स्टेप आउट ऑन द राईट्स आणि संपली षटक 3 धावा झाले 38. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. तर सन्मान्य पिंटू मळेकर यांचं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. आपण आलात आणि या स्पर्धेला उपकृत केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपली विनंती आहे. VIP डायजमध्ये स्थानापन्न व्हावं. पिंटूजी मळेकर आज मात्र सकाळपासून पाहुण्यांची भाऊ गर्दी. कारण हे धरणा गाव आहे. अतिथींचा मानपूर्वक सन्मान. चला मेला तकदीर. पहिला चेंडू तयार. राईट आर्म होते विकेट आणि हा हुक केलाय चेंडूला. कुठं हाफ ट्रॅकर. पूर्ण स्वातंत्र्य मिळते. 4 धावा. खरं म्हणजे हा शक्का जायला पाहिजे. ताकदीचा पुरेपूर वापर केला होता जर चेंडू लॉफ्ट गेला असता. परंतु चेंडू गेला पॅरलल जमिनी लगत आणि मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे तब्बल 42. पहिला 50 होतील. फक्त त्यांना फिल्डिंग आणि गोलंदाजी हे मात्र कमालीची करावे लागेल. तर प्रतिस्पर्धी संघ हा रोहिंदन ज्याने मागच्या सामन्यात किरवली संघाला पराभवाची धूल चारली त्यांना जेवायला मोकळं केलं नाही का. लवकरच त्यांचा बाजार उठवला सकाळी. आणि हा यस पुन्हा एकदा स्वीप करायचा होता आउटसाइड द लेग स्टंप. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा संकेत. संघाची धावसंख्या झाली तब्बल 43. 4 वर 3. अतिशय चांगलं स्कोरिंग. निखिल मडवी फ्रॉम धरणा म्हणजे फुकट आहे. हे सगळे धरून बांधून आहेत. चला 2 धावा आरामशीर होतील. हाय देखो देखो अजून 1 धाव झाली असती. धावा. अरे तुम्ही त्यांना धावायला सांगताय. मसाज करायला पण ठेवा ना कोणतरी एक. ठेवा केरळावाळी. अरे या तुम्ही या बाबा या लवकर आलात. येस पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. हो चांगला झेल. अप्रतिम झेल. स्वतःला जज केलं. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 45 आणि दोन्ही बॉल बाकी आहेत. तब्बल तकदीर यांच्या पठडीमधले 3 बॉल बाकी आहेत. 50 जाऊ द्या क्रॉस होऊ द्या.
हे नवीन फलंदाज मीट कर. या तकदीर 3 बॉल्स टू गो. खेळेल भन्नाट फलंदाज विकास. जे आले ना रथ लागेल नाही. हॅलो भिवंडीमध्ये स्पर्धा होती. 2 कॅप्टनना रथ ज्याला तर नवऱ्याला रथ मिळत नाही पण तिथं ठेवला होता. ओहो चांगला फटका. अहो हो येस विकास भाई पहिला चौकार. क्या बात आहे. अरे देऊन टाका 500 देऊन टाका प्लीज विकास. अरे खोबऱ्या देवा नारळ खरेदी करू द्या जरा. गोणभर येऊ द्या नारळ. येस येस ओरिजिनल. क्या बात आहे. अस्सल काय बनावट आहे ना. काय इंजिन दोन बॉल बाकी. 2 बॉल्स टू गो. खेळेल विकास केने. आणि हा वाईटचा इशारा. येस दॅट शुड बी वाईट डिलॉरी. स्वैर मारा दिशाईन मारा. आणि 50 अर्धशतक क्रॉस्ड फ्रॉम धरणा 40+. दमदार प्रदर्शन केलं विकास केने. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. विकास केने भोका काय कमी केली का. मगाची 16 म्हटली. द लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. संघाची धावसंख्या 51. 51 धावसंख्या चांगली. फक्त तुम्हाला आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही कमालीची करावी लागेल. कारण रवींद्र सर काही बलाढ्य टीम तुमच्या समोर उभे टाकले. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकून. याच्यानंतर खेरणे आणि दैसर या 2 बलाढ्य टीम. एकीकडं रायगड दुसरीकडं ठाणे जिल्हा असे बिग बॅटर रंगेल. एक कडवी झुंज कडा प्रतिकार. उलटा हो हो. आणि आज शेवटच्या चेंडूवर दमदार सिक्सर. 6 रन 57. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 58 धावांची गरज. चला दैसर बनाम खेरणे या 2 बलाढ्य टीम मध्ये सैराज आहेत ना. कोण कृपया वंश केने विकास यांचे सुपुत्र. नाही राहू दे रे. तर खेरणे दैसर या 2 बलाढ्य टीम मध्ये सैराज आहेत ना. नाही तर मी येऊ का. तर सन्माननीय उमेश पाटील गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला एकीकडे खैरणे त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस अगेन्स्ट. चला स्पीडअप करा प्लीज. या टॉस होत आहे. 2 बल्लाढ्य टीम रायगड आणि ठाणे जिल्हा. तर टॉस जिंकलं म्हणते खरं ना. वन द टॉस डिसाइडेड टू. सांगणार बरोबर. आरामशी सांगा. पोरगी बघून जाणं बापाला विचारा आईला विचारा नाही तर शेजाऱ्यापासून सगळं नाही विचारा. मला पसंत तुम्हाला आहे का. नंतर वाटोळं करा. तर नवनाथजी
नवनाथजी यांचं इथं स्वागत, हार्दिक स्वागत करून सन्मानित करण्यात येईल. चला विकेश काय मग काही म्हणत चौका ठोकला मात्र. या इकडे इकडे या वरती या. अरे या अरे ये ना वरती. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 58 धावांची गरज. मजबूत टार्गेट आहे आणि आजच्या दिवसातली ही विक्रमी धावसंख्या 53 धावा कुठल्या होत्या रोहितांना. या धावा चेस होतील का बघूया. 14.5 बरोबर 14.5चं टार्गेट आहे. 58 धावांची गरज. सोमनाथ म्हात्रे ना रे पाटील आणि त्याच्या नॉनशेकरला प्रमोद म्हात्रे आणि सोमनाथ पाटील अशी भन्नाट संयमी मुरब्बी वाकबगार निष्णात जोडी कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. 58 धावांचा गरज. षटकार कसले हे दांडा विकेट आणि मग दांडा काय म्हणताय. अरे काय भाषा आहे हो. आम्हाला येडं करणार तुम्ही धरणावाले. आमचा बाजार बंद करणार. चला बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर स्वप्नील. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू गेलाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग गेली सीमा रेषे बाहेर. चेंडू गेला ढेंगातून पसार झाला. अतिशय खराब फिल्डिंग वांदोट नपुसक फिल्डिंग. चार 54 आहे बघ 50 पाहिजे. तो आता 70 गेला तो गोंदी 4 धावा झाले. चौका झाला मायनस केला. काय आले काय ते अरे मॅच साठी असं 8 म्हणजे त्याच्यामुळे तो येस पुन्हा एकदा चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं फिल्डिंग परंतु 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या आली 6 पण काटे की टक्कर. रोमांचक सामना कारण रोहिंदन संघ आहे एक लढाऊ या संघ आहे. मुरब्बी विकाजी केने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पिलावळीत त्यांच्या मिशीत वाढलेली पिलावळ. ओहो चांगला चेंडू आउटसाइड द स्टंप. ग्रेट डिलिव्हरी भन्नाट मारा डॉट बॉल. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या आफ्टर 3 डिलिव्हरीज. टोटल स्कोर इज 6 पण बिनबाद 6 वर. अतिशय दमदार आयोजन. राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग. चेंडू गेला डिबिस्को पॉईंटला डीप एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग परंतु जिथं 1 धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. जिथं 1 धाव तिथं 3 धावा. या धावानंतर तुम्हाला त्रासदायक होतील धरणावाले. या धावा तुम्हाला रोखायला हव्यात. तुमची फिल्डिंग ही मेन आहे. संघाची धावसंख्या 9 वर 49 धावांची गरज. अतिशय चांगलं स्कोरिंग अपडेट. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in राईट महोदय विकेट तयार. पहिले षटक प्रगती पदावर. वाह वाह क्या बात आहे. यस यस गुरु ओवळेकर क्या बात आहे. मळेकर का अच्छा अच्छा मळेकर. ओवळेकर तिकडे बाजूला आहेत विरुद्धमध्ये आहे विरुद्ध पक्षात. हे देऊ विकास त्याला मिठीत घेतला तर श्वास कोंडायचा. अफजाल खानानंतर यांचा नंबर लागतो. आणि हा हुक केला चेंडू हवेमध्ये. हो आणि हा पहिला धक्का क्या बात आहे. हुक करत आता टायमिंग बरोबर जमलं नाही. आणि हा येस बॉटम नाव लागला. आणि हा पहिला धक्का पहिला विकेटचा बदल पहिला ब्रेक थ्रो.
इनमेन आणि नवीन वन डाऊन फलंदाज मिलिंद उळवेकर. वन डाऊन द फलंदाज. धावसंख्या 10 ना रे. 10 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदन, पहिल्या विकेटची एक चीट. आणि जरा स्पीडअप करा प्लीज अंपायर मनोज पवार. आणि तुम्हाला विनंती करतो सचिनजी कडू, जरा आपल्याकडे अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. हा फक्त तिसरा सामना चालू आहे. थांबा जरा टीम मिटिंग नको आहे प्लीज. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर शंकर भोलेनाथ. येस स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर खेरणे आणि दहिसर ही बिग फाईट. खेरणं टॉस जिंकून काय घेतला निर्णय? अजूनही पेंडिंग आहे. अख्ख्या गावाला सांगणार का काय? विचारणं काय घेऊ. फिल्डिंग येस पहिल्यांदा फिल्डिंग. Won the toss, decided to field first. मिस्टर शंकर संघाचा दुसरा गोलंदाज. बघा वेग फार कमी आहे, गती आणि मती. लॉंग ऑन लॉंग ऑफ. वाईड इज मिड विकेट, डीप मिड विकेट. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन विकास केने. आणि हा यस पुन्हा हलक्या देना. चेंडू फ्लिक करायचा होता पण तो टायमिंग कनेक्ट होणे. चेंडू गेला बॅकवा स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 12 वर. एक बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. 40+ धमाका. 31 येणाऱ्या नवीन वर्षाला मानद वरदान देण्यासाठी एक जबरदस्त आयोजन. आणि हा यस काय टायमिंग. तोलून मापून मारलेला हा गगनचुंबी चेंडू झालाय दिशेनासा आउट ऑफ पार्क. दमदार सिक्सर. तर विकास केलेला आवरावा लागेल. आणि हा यस आणखी पेंडू गेला मिड विकेटला. झेल झालाय ड्रॉप. आणि गेल्या 4 धाव म्हणजे गाडवे गेला आणि ब्रह्मचर्य गेलं. अतिशय खराब परफॉर्मन्स. विकास बघा विकास गेला आता. हातात कॅच होती विकास, काय सांगणार. सहज सोपा साधा झेल. बघूया या झेलाचा उपद्रव, याचा इम्पॅक्ट, याचा परिणाम किती भोगावे लागतील. 15 मध्ये जिंकण्यासाठी म्हणजे 36 फासला आहे. टार्गेट आहे बघूया 21 धावांचा जवळ फासला आहे. थांबा थांबा बाळा. काय आता त्याला फसून हसून फायदा काय आहे. याने काय केलं, त्याने पुढचा दाखवला, याने मागचा दाखवला. विकास काही वैतागले मात्र. अलग दुसरा झेल ड्रॉप केलाय. खुदा मेहरबान तो गदा पहलवान. 14 मध्ये 32. बघा मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव चंचू प्रवेश. जबरदस्त कमबॅक रोहिंदन संघाचा जोडलेला दोन झेलांचा.
परिणाम उपद्रव राणा महोदय विके हो 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 काय जबरदस्त बघा जोरदार अपेल आयला क्या धरण्यालाही आहे नशीब आहे अंपायर गाववाले बाहेरचा असताना पळाला असता विकासने जर आवडला ना मिठीने आवडला तर काय चला नवीन फलंदाज नवीन बॅटर पण झेल मात्र आणि तुम्हाला सामना जिंकला ना खरं म्हणजे विकास केने याला द्या मॅन ऑफ द मॅच संपूर्ण कंट्रोल या सामन्यावर 13 मध्ये 32 कारण त्याने एक चौकार आल्याला मारला होता एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह हे देखो नारळ कसा फोडता तसा आपटला असता नाही का उचलून नवरा निघताना कसं नारळ फोडता पटापट 5-6 चला शेवटचा लास्ट डिलिव्हरी बॅट्समॅन प्रमोद पाटील यस एव्हरग्रीन चॉकलेट बॉय स्मार्ट पर्सनॅलिटी आमचे कट्टर समर्थक ही इज ऑल्सो ग्रेट मॅन ही इज ऑल्सो ऑलराऊंडर मॅच फिनिशर खेळण्यासाठी तयार शेवटची डिलिव्हरी फेस करते प्रमोद पाटील आणि हा एक घुटना टेक तमाशा दे हो हो प्रमोद पाटील यांची केली संपुष्टात आणि हा हे यस आणि राहिले 12 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 32 पुन्हा मध्ये जबरदस्त कमबॅक 2 झेल सोडले पण नंतर मात्र जबरदस्त 2 एक कॉट बिहाइंड आणि मिड विकेटला एक उत्तुंग फटका विचारतो विकास मग त्याला घाबरतात कॅप्टन मग नावापुरता आहे साडा 12-32 12 balls to go require 32 runs 12-32 टोटल धावा झाल्या 26 58 टार्गेट आहे रोहिंटन संघाला जिंकण्यासाठी नाही प्रमोद पाटील खरं म्हणजे त्यांना राहणं गरजेचं होतं मोर्चे माननी जबरदस्त फिल्डिंग रायडर महोदय विकेट बॅटची हो 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 चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग आणि ते 4 धावा झाले असते वा ये नशीब सापडलं शिव्यांची लाखोली वाहिली असते हे काय मात्र चांगलं करीन त्यांचा मान देता नंतर मात्र विकास केने हो हो आउटसाइड द ऑफ स्टंप विकास केने म्हणजे किपिंग चांगले ग्रेट डिलिव्हरी आणि जिंकण्यासाठी पाहिजे 10 मध्ये 31 अच्छा वाईटसाठी यस रिव्ह्यू घेतला प्लीज वाईटसाठी रोहिंदन वाले तुम्हाला नक्कीच तुमचा याचा विचार करण्यात येईल अंपायर दिशाही नाही का बघा फक्त प्लीज फेअर डिलिव्हरी डॉट बॉल बरोबर अंपायर कशाला मार खातील ना बरं की नाही हे खरं म्हणजे त्यांचं साधन नाही यस रिव्ह्यू फिनिश करून तुम्हाला एकच रिव्ह्यू या नंतर लॅप्स ओनली 1 रिव्ह्यू काय विकास केने मात्र दमदार एस्टिरक्षण हो 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 पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी विकास केनेची चाल बघा रावण कसा रावण लंकाधिपती लंकेश असाच यायचा दरबारामध्ये
9 मध्ये 31, 31 रन्स इन रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. अतिशय चांगले क्रिकेट. भन्नाट स्पर्धा 40+ हा धमाका. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑनला. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ नाही. चांगलं फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग, डायरेक्ट थ्रोन दी बॉलर. मिळेल फक्त एक धाव. उर्वरित समीकरणामध्ये 8 मध्ये 30. आता मात्र थोडासा संघ गेला बॅकवर्डवर झालेले दमछाक, पिछेहाट, शरणागती, माघार आणि जबरदस्त कमबॅक, वर्चस्व, हुकूमत संपूर्ण डॉमिनेट करतायत. आयोजक विरुद्ध पाहुणे असा विद्यमान सामना. राहिले 2 बॉल. चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी. आणि हा फुलटॉस. असे जर चेंडू टाकले तुम्हाला ठेवणार नाही. लॉलीपॉप चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून तोडून मापून वालेला हा बेबंद आसमानी टोळा, सुलतानी टोळा. मॅग्निफिशियंट स्ट्रोक, 6 रन. जे 7 मध्ये गरज. राहिला शेवटचा बॉल. फुलटा चेंडू होता. असे जर चेंडू तुम्ही टाकलात तुमचं भविष्य अंधकारमय असेल. युअर फ्युचर विल बी डार्क. चला लास्ट डिलिव्हरी फ्रॉम. आणि हा नेलाय दुसरा षटकार. आणि समीकरण अजून सोपं करून ठेवलाय. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक, पुनरागमन. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे फक्त एनिमेन 18 धावांची गरज. काय बघा सामना कसा फिरलाय. म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे. 50-50 दोलायमान त्रिशंकू अवस्था. दोन्ही संघाने जिंकण्याचं ध्येय. अंतिम निर्णायक षटक. 6 गेंदे 18 रन. धन्यवाद. आता शेवटच्या गोलंदाजाची खरी कसोटी आहे. संपूर्ण भवितव्य याच्या हातात सोपवलं आहे. धरणा संघानं, गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+, त्यांच्या विरोधात एक रोहिंदांची बलाढ्य टीम आमने सामने. कुठल्या प्रकारचं प्रेडिक्शन, भविष्यवाणी करणं मूर्खपणाचं ठरेल. 2 दिग्गज संघादरम्यान अतिशय बाळाराम मडवी शेवटचं षटक प्रगतीपदावर. बाळा त्याने मगाशी एक झोल सोडला, मोठे चौकार गेला ना तो. बघा त्याचे हे कसर, त्याचा बॅकलॉग. बाळाराम मडवी 6 मध्ये 18 धावा ठोकायचे आहेत. पहिला चेंडू. येस, वाईटचा इशारा. स्वैर मारा. रिव्ह्यू घेताय का? अच्छा रिव्ह्यू घ्या. वाईटसाठी रिव्ह्यू असे बघता आणि नंतर तुमचा मात्र रिव्ह्यू. तुम्हाला रिव्ह्यू संपला नाही ना त्यांचा झालेला लॅब एक आहे का बाकी आहे? तर मात्र प्लीज रन नाही मात्र. अशी रन तुम्हाला मिळणार नाही. चोरटी असं मिळत नाही. फक्त व्हाईटचं तुम्हाला आम्ही समाधान करू. तुमचं याची रिव्ह्यू नाही आहे. विकास म्हणजे तुम्हाला काय तर बॅटला ब्रेक झाला का चेंडू? येस, वाईट डिलिव्हरी. 6 मध्ये 17. साईड चेंज होणार नाही कारण तुम्हाला रन मिळणार नाही. अशी डिलिव्हरी रन तुम्हाला घेता येणार नाही. हा नियम आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाही. जो फलंदाज आहे त्या जागी राहणार. अतिशय कडक शिस्त. बघा, क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. 6 मध्ये 17 धावांची गरज. अंतिम आखेचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हर फेकतात गोलंदाज बालाराम मडवी. पठडीमधलं पहिला आणि सांघिक 4थं षटक.
6 गेंदे 17 रन. काय जबरदस्त टाईट मॅच, रफ अँड टफ सामना. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू खोदून काढले. अप्रतिम कव्हर राहील. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला, चौकार. आणि चेंडू राहिले 5 आणि 13 धावांची गरज. तर महेंद्र पाटील यांच्याकडून हा सामना जिंकला. धरणा 40+ तुमच्याकडून बालासाठी मिळतील तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राईज. आणि हा यस 1+1 2 धावा आणि 5 मध्ये पाहिजे फक्त इनमेन 11 धावांची गरज. सामना होता कुठं, संपूर्णपणे मॅच हातात होती. 12 मध्ये 32 पाहिजे होत्या. नंतर मात्र फिल्डिंग फार एकदम बेकार गेली. 5 चेंडू 11 धावांची गरज. रोहिंदान संघ पुन्हा एकदा विजयाच्या आसपास, विजयापासून 2 पावले दूर. शेवटी क्रिकेटर राईट महोदय विकेट. बालाराम मडवी तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू जवळ सामना 4 मध्ये पाहिजे फक्त इनमेन 5 धावांची गरज. आता मात्र सोपा आव्हान, अतिशय माफक, जुजबी, वाजवी, मामूली, किफाशी, नगण्य किमान आव्हान. बॉल राहिले 4 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 5 धावांची गरज. खरं म्हणजे हा सामना गमावला तो मात्र फिल्डिंग बरोबर नव्हती. अतिशय खराब फिल्डिंग. झेडलेले 2 शेल आणि तिथं गेलेला 2 चौकार. इथं बालराम मडवी त्याच्यानंतर तो गेला मग चौकार. म्हणजे जवळ 10 ते 15 धावा अशाच गेल्या. त्यानं बहाल केल्या बोनस स्वरूपात. 4 बॉल 5 धावांची गरज. 4 balls to go. रिक्वायर्ड 5 रन्स. 58 धावा चेस केल्या म्हणजे काय होईल. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू गेलाय. 2 धावा मिळते. राहिले बॉल 3 आणि धावा पाहिजे 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तुम्हाला चोळीत जावं लागेल. 3 मध्ये 3. 3 balls to go. Needed 3 runs. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. हो हो, ग्रेट डिलिव्हरी. बघा जर चौकार गेला नसता तर स्थिती मात्र चांगली होती. बघा म्हणजे मॅच कशी रंगतदार. 2 मध्ये पाहिजे 3. कंपल्सरी चेसिंग. येस रवींद्रवाले पुन्हा एकदा काय मॅच झाली. विकास केने यांच्यामध्ये फुटवर्क चांगला आहे. जरी तब्येत असले पण फुटवर्क चांगले. किपिंग मात्र त्यांनी चांगली केली आज दोन्ही सामन्यामध्ये. खरं म्हणजे त्यांची क्षेत्ररक्षण फार दामा जरा एक प्लीज. येस फलंदाज बाद होईल. ही धाव नाही अशी डेलिबरेट धाव याला अलाउड नाही आपले प्लीज. कारण दोन्ही संघाने एकमेकाला क्रॉसिंग करायला हवं होतं. स्ट्राईक रोटेट हवा आला होता. तेव्हा पंच डिसिजन देतील. विकास तुम्ही थांबायचं आहे प्लीज. जो अंपायर डिसिजन देईल तो मान्य करावा लागेल. थांबा जरा एवढं हे नको करू. थांबा. शेवटच्या चेंडूवर काय मॅच झाली मात्र. अतिशय खतरनाक मॅच. काय क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच. शेवटचा बॉल 3 धावांची गरज. थांबा. अंपायरचा डिसिजन फायनल दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. कमिटी कुठल्याही प्रकारचा याचा हस्तक्षेप करणार नाही कुठल्याही प्रकारचं. कारण जो निर्णय देईल तो मनोज पवार आणि आमचे सचिनजी कडू ठरवतील. संपूर्ण कस लावणार आपल्या अंपायरिंगचा. कारण दोन्हीही अनुभवी मातब्बर पंच आहे पंचकृषी मधले. 2 पाहिजे शेवटच्या चेंडूवर पाहिजे 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
थांबा तिथं दिनेशन्या मनोज भाई इथं राखा. मग त्यांना डाऊट येलो. मग कमिटीने काय सांगितले का, त्याच्या कानात काय कान फुंकले का ना, तिथं काय निर्णय तुम्ही घ्या. थर्ड अंपायर नाही आहे प्लीज. थांबा निर्णय येऊ द्या प्लीज. दोन्ही संघाला विनंती. रोहिंदरवाले तुम्ही देखील मैदानात जायचं ना प्लीज. मधुकर भाऊ, मधुकर म्हणजे हा दुसरा डोनाल्ड ट्रम्प आहे. थांबा 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 जरा थांबा. तुम्हाला हे आमच्या ना बोलतो. तुम्ही नाही बोला तुम्ही. त्यामध्ये डिसिजन हा खरं म्हणजे दोघांच्या अस्तित्वाची लढाई आहे. डो डायचा सामना आहे. थांबा जरा एक प्लीज झूम का जरा. नाही याने सोडलं पण समोरच्याने सोडायला पाहिजे. अतिशय गहन प्रश्न आहे. थांबा दोन्ही अंपायर या प्लीज. नाही तर मनोज पवार थांबा थांबा थांबा. तुम्हाला नाही दोन्ही अंपायर जे ठरवतील तुम्ही कोणाचे याच्यात विचारात घेतलं जाणार प्लीज. जो अंपायर डिसिजन तर दोन्ही संघाला मान्य करावं लागेल. धरणावाल्यांचं जरी आयोजन असलं तसं पक्षपात होणार नाही किंवा त्यांना थांबा थांबा. थांबा थांबा जरा प्लीज. माझा धावा किती एक होईल ना. नाही धाव घेत होती पण तो नंतर तो रिव्हर्स गेला. अरे शॉट टाकून गेला. जर तुम्ही धावला असता क्रॉसिंग करला असता पण विकेट मध्ये जाईल रनआउट होणार. हे नक्कीच हा डिसिजन आमचा नाही. डिसिजन सर्वस्व अधिकार त्यानं दिला अंपायर दिला आहेत मनोज पवार यांचं. हे जबरदस्त निर्णय निर्दोष निष्कलंक निपक्षपाती निर्णय इम्पार्शल. एक धाव मिळेल आणि शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी तुम्हाला 2 धावांची गरज असेल. रोहिंदरवाले प्लीज. स्ट्राईकला मिलिंद नसेल फक्त एकच धाव आहे ना. दुसऱ्या धावासाठी रनआउट झाला का. म्हणजे आता नाही ह्यो तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फक्त आता प्रॉब्लेम कुठला आहे स्ट्राईक कोण करणार. मिलिंद स्ट्राईक तुम्ही राहणार प्लीज. चला एका चेंडूवर पाहिजे कंपल्सरी 2 धावेची गरज. जरी 1 धाव कमी पडले रोहिंदन तुम्ही मात्र कंपल्सरी तुम्हाला 2 धावा कराव्यात लागतील. एनी हाऊ यू हॅव टू मेक 2 रन्स अदरवाइज. चला फिल्डिंग मात्र तुम्ही आता टाईट करायची आहे. विकास केणे फट आम्हाला फक्त फट.
लास्ट डिलिव्हरी, जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. अशी मॅच पुन्हा होणे नाही या मैदानावर. निर्णायक चेंडू, 50,000चा एक बॉल. लास्ट डिलिव्हरी, बालाराम मडवी सामना जिंकून देतोय, तर मिळतील तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राईज. आणि मॅन ऑफ द मॅच असे मात्र नक्कीच विकास केने जर सामना जिंकला तर. चला शेवटचा चेंडू, राईट आर्म हो द विकेट. 6 रन, धोनी स्टाईल फिनिश. टाकला संपूर्ण शॉर्ट बॉल. आणि रोहिदास संघाला धन्यवाद देतो. बघूया